तुमचं म्हणणं आहे खोटे आरोप केले, तुम्हाला खोट्या आरोपाखाली आतमध्ये ठेवलं, तर तुम्ही त्याच्याबद्दल तर लिहायला पाहिजे होतं पुस्तकामध्ये की कसे आरोप खोटे होते, कसं चुकीचं ते वागले किंवा काय चुकीचं त्यांनी केलं. त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही. ज्याच्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेलात त्याच्याबद्दल एक चकार शब्द नाही. आणि नाही त्या गोष्टी ज्या त्याच्याशी संबंधित गोष्टी लिहून ठेवल्या. काय तर म्हणे राजसाहेब ठाकरेंनी फोन करायला पाहिजे होता, आमची जुनी मैत्री. ही कुठली जबरदस्तीची वन साइडेड मैत्री? ते तर म्हणत नाहीत की माझे मित्र आहेत संजय राऊत. हेच आपले रोज बोलतात की ते माझे मित्र आहेत, ते माझे मित्र आहेत म्हणून. मान न मान मैत्र मेहमान सारखं झालं ते. बरं, तुम्हाला असं वाटतं की लोकांनी तुम्हाला सहानुभूती द्यायला पाहिजे होती. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा 16,000 केसेस आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकल्या, तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का? तेव्हा लाज नाही वाटली संजय राऊत ना की आपण खोट्या केसेस टाकतोय लोकांवर? ते माझ्या घरी रात्री 1-1 वाजता पोलीस पाठवले. माझ्या 9 वर्षाच्या लहान मुलाला सिनियर पी प्रश्न विचारतो तुझे बाबा कुठे आहेत, तेव्हा लाज नाही वाटली तुम्हाला? मग दुसऱ्याची एक कुटुंब नसतं, तुमचं कुटुंब असतं का?